इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनुसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यत् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. आपल्या गावामध्ये चालू असणारं पारायण, त्यामध्ये आजचा मला वाटते 4था दिवस. 4थ्या दिवसाची प्रवचन सेवा आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला प्राप्त झाली, त्याबद्दल मंडळाचा आणि ग्रामस्थांचं आभार. प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला श्लोक आहे 9व्या अध्यायातला. 9व्या अध्यायाचे एक विशेष महत्व आहे. संपूर्ण गीतेमध्ये 9व्या अध्यायाचे एक विशेष महत्व आहे. का? वेद त्रिकांडात्मक बोलतो. वेदामध्ये कर्म, ज्ञान, उपासना तिन्हीचा उपदेश आहे. तसं गीता सुद्धा त्रिकांडात्मक बोलते. कर्माचा उपदेश आहे, भक्तीचा आणि ज्ञानाचा उपदेश आहे. संपूर्ण वेदाचं सार म्हणजे महाभारत. तर संपूर्ण महाभारताचं सार म्हटलं तर भगवद्गीता, आणि संपूर्ण भगवद्गीतेच्या 700 श्लोकांचं सार म्हटलं तर फक्त ज्ञानेश्वरीतला 9वा अध्याय. असा 9वा अध्याय कर्म पण सांगतो, ज्ञान सांगतो, उपासना सांगतो, त्रिकांडात्मक वर्णन करणारा अध्याय. म्हणून या अध्यायाच्या सुरुवातीलाच माऊलींनी एक ओवी घातलेली आहे. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड आहे का. माऊलींनी या अध्यायाची सुरुवात करतानाच सांगितले तरी अवधान ऐकले दिजे. आता मी जे सांगणार आहे त्याकडे तुम्ही आता अवधान द्या. अवधान द्या म्हणजे काय? अवधान द्या म्हणजे नुसतं ऐका नाही, अगदी लक्षपूर्वक ऐका, अवधानपूर्वक ऐका. नुसतं ऐकणं आणि श्रवण करणं यामध्ये फरक आहे. केवळ ऐकणं आणि श्रवण करणं म्हणजे फरक आहे दोन्हीमध्ये. ऐकणं म्हणजे इकडनं ऐकायचं तिकडनं सोडून द्यायचं, हे ऐकणं नाही. ते इथं ऐकणं म्हणजे श्रवण करा. यथार्थ श्रवण कशाला म्हणायचं? सर्व इंद्रियांनी आपला सर्व कारभार सोडून कानाच्या ठिकाणी यावं, एकाग्र चित्तानं ऐकावं, त्याला श्रवण म्हणावं. अजून काय यथार्थ श्रवण कशाला म्हणायचं? संप्रदायाच्या चौकटीत बसून जर झालं तर त्याला श्रवण म्हणायचं. अगदी कुठं पण पंगत आहे म्हणून जाऊन कुठं पण ऐकायला बसायचं नाही. जिथं आपण बसलोय तिथं ते जे श्रवण करतोय ते संप्रदायाच्या नियमामध्ये बसतंय काय नाही याचा हे बघून मगच तिथं श्रवण करावं. आता संप्रदाय म्हणजे तरी काय? त्या संप्रदायाची लक्षणं सांगताना 3 लक्षणं सांगितली. नाही तर आपल्या या देशामध्ये रोज एक नवीन संप्रदाय तयार होतो. रोज एक नवीन संप्रदाय तयार होत असतो. कसं आहे, कधी ते आळंबी बघितले की नाही आपण शेतामध्ये उगवतेली, ती अशी पहाटे पहाटे बघितली तर अगदी फ्रेश दिसतात ती आळंबी. पण ते कधीपर्यंत? अगदी 12-1 वाजोपर्यंत चालतंय त्यांचं, नंतर अशी झडून जातात ती आळंबी. तसं संप्रदाय येतात आणि निघून जातात, येतात आणि निघून जातात. पण 750 वर्षापूर्वीपासून जो अखंड अबाधित चालणारा संप्रदाय, त्याला म्हणतात वारकरी संप्रदाय. कुणालाही संप्रदाय म्हणू नये. संप्रदायाची लक्षणं सांगताना काय सांगितलं लक्षणं? पहिल्यांदा तो वेदबोधित असावा, म्हणजे वैदिक परंपरा सांगणारा असावा, वेदातलं तत्वज्ञान सांगणारा असावा. नास्तिकवादाचा प्रसार करणाऱ्यांना सांप्रदायिक म्हणू नये, वैदिक परंपरा सांगणारा असावा. दुसरं, संप्रदायाला एक गुरु परंपरा असावी. काय असावी? गुरु परंपरा असावी. आपल्याकडे आहे की गुरु परंपरा. आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध, ही आपली माऊलींची परंपरा. तुकोबारायांची परंपरा, बाबाजी चैतन्य, केशव चैतन्य, ही परंपरा. नाथबाबांची परंपरा बघितली तर आपण दत्तगुरु, त्यांचे शिष्य जनार्दन स्वामी, त्यांचे शिष्य नाथ महाराज. आपल्या संप्रदायाला गुरु परंपरा आहे. अजून काय? अविनाशी फळ सांगणारा असावा. संप्रदाय म्हणजे तुम्हाला उगाच कुठलं तरी फळ सांगणारा नाही, स्वर्गादी लोकांची फळं देऊन. असे बरेच संप्रदाय आहेत. इथं तुम्ही कर्म करा, फळ तुम्हाला वर गेल्यावर मिळणार. असलं इथं ढोंगीपणा काही चालत नाही आपल्याकडं. उधारीचा धंदा इथं चालत नाही. आपल्याकडं कसं आहे, जर तुम्ही या जन्मामध्ये साधना यथार्थ केली, प्रामाणिकपणे जर साधना केली या संप्रदायाला धरून, तर तुम्हाला याची देही याची डोळा भोगेन मुक्तीचा सोहळा.
जे संतांनी भोगलं ते तुम्हाला याच देहामध्ये भोगायला मिळू शकतं. असं अविनाशी फळ सांगणारा म्हणजे त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात, सकारण सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. तो मोक्ष सांगणारा संप्रदाय असावा. या चौकटी या नियमांच्या मध्ये जर बसत नसलं तर त्याला संप्रदाय पण म्हणू नये. असं एखाद्या संप्रदायाच्या चौकटीत बसून ऐकावं तर त्याला श्रवण म्हणावं. त्याला काय म्हणावं? श्रवण म्हणावं. अजून श्रवण कसं? श्रवणाला काही अंग असतात. षडलिंगपूर्वक श्रवण असावं. वक्त्यानं बोलताना पण षडलिंगाचा अभ्यास करूनच बोलावं आणि ऐकणाऱ्यांनी पण त्याचं भान ठेवूनच ऐकावं. शास्त्रामध्ये 6 लिंग सांगितले. उपक्रम उपसंहाराची एकवाच्यता, अर्थवाद, उपपत्ती, अभ्यास, फल, अपूर्वता अशी 6 लिंग सांगितली. कोणत्याही ग्रंथाची रचना करताना किंवा एखादं प्रवचन, कीर्तन असे काहीतरी विषय असतात त्यावेळी या 6 लिंगांचा वापर करूनच ते असावं. उपक्रम उपसंहाराची एक वाच्यता म्हणजे काय? ज्या विषयापासून सुरुवात झाली त्याच विषयापासून शेवट व्हावा. ज्या विषयापासून बोलण्यास सुरुवात झाली त्याच विषयापासून शेवट व्हावा. त्याला उपक्रम उपसंहाराची एक वाच्यता म्हणायची. अजून काय? अभ्यास सांगावा. त्यामध्ये काय साधना करायची हा अभ्यास सांगावा. अपूर्वता म्हणजे परत परत रिपीट होऊ नये. अपूर्वता सांगावी. फल सांगावं. अर्थवाद, काही वर्णन करणारी वाक्य असतात. संतांचं, गुरूंचं वर्णन करणारी वाक्य किंवा फलाचं वर्णन करणारी वाक्य, असं वर्णनपर वाक्य असावीत आणि युक्ती असाव्यात. त्या युक्तींनी तुम्हाला, नाना युक्तींनी हे तुम्हाला तत्वज्ञान पटवून देणं, त्याला म्हणायचं षडलिंगपूर्वक. असं षडलिंगांचा अभ्यास करून श्रवण करावं. असं सगळ्या चौकटीत बसून जर केलं तर त्याला म्हणायचं श्रवण केलं. नाहीतर नुसतं इकडनं ऐकलं आणि तिकडनं सोडलं त्याला म्हणतात अशा प्रकारे श्रवण करा. तरी अवधान ऐकले दिजे. असं ऐका. असं जर तुम्ही ऐकलं तर काय होईल? मग सर्व सुखासी पात्र होईल. असं यथार्थ श्रवण जर तुमच्याकडनं घडलं, निच्छिद्र श्रवण असावं. किती एकाग्र चित्तेनं ते श्रवण करावं माहित आहे? एकदा लोहार असतं की नाही, लोहार बाणाला धार काढत होता. बाणाला धार काढायचं काम चालू होतं. तो त्याच्या कामात एवढा गुंग होता. दारासमोरनं राजाचं सैन्य गेलं. आता राजाचं सैन्य म्हणजे काय असं शांतपणे जात नाही. नगारे, हत्ती, घोडे सगळं जात होतं सैन्य. त्यातला एक सैनिक पाठीमागं राहिलेला. तो पाठीमागं राहिलेला सैनिक आला आणि म्हणाला, काय लोहार दादा, तुम्ही इथं राजाचं सैन्य कुठल्या दिशेने गेलं बघितलं काय? तो म्हणाला, इथनं राजाचं सैन्य गेलं हे मला माहितीच नाही. का? तो ते करत असलेल्या कामामध्ये एवढं एक चित्तानं ते काम करत होता, त्याला समोरनं एवढं सैन्य गेलं तरी पण कळलं नाही. असं एक चित्त होऊन ऐका. असं अवधानपूर्वक ऐका. असं सावध होऊन ऐका. असं जर ऐकला तर काय होईल? मग सर्व सुखासी पात्र होईल. मग जे शास्त्रानं सांगितलेलं फळ आहे सकारण सकल दुःख निवृत्ती परमा, त्या मोक्षास पात्र व्हाल. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? माऊलींची प्रतिज्ञा आहे. शंका घ्यायचं कारणच नाही. असं तुम्ही जर यथार्थ श्रवण केलं तर तुम्हाला ते फळ नक्की मिळेल. हे माऊलींनी केलेली प्रतिज्ञा आहे. का असं म्हटलंय माऊलींनी? कारण हा अध्यायच तसा आहे. अध्यात्म विद्येचा उपदेश करणारा अध्याय आहे. अध्यात्म विद्या जिला बरीच नाव आहेत. कुठं ब्रह्मविद्या म्हटलं जातं, कधी या अध्यात्म विद्येला या अध्यायामध्ये राजविद्या, राजगुह्य असं म्हटलेलं आहे. अशी अनेक नाव आहेत या विद्येला, अध्यात्म विद्येला. हिला शांकरी विद्या असं सुद्धा म्हणतात. शांकरी विद्या, अध्यात्म विद्येला शांकरी विद्या असं म्हणतात. का? भगवान शंकरांच्या पासून परंपरेनं आलेली विद्या आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा भगवान शंकरांच्या पासून आलेला आहे म्हणून हिला शांकरी विद्या असं म्हटलेलं आहे. दुसरं काय? पूज्यपाद आद्य गुरु शंकराचार्यांनी या अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार जगभरामध्ये केला म्हणून त्यांच्या नावानं सुद्धा हिला शांकरी विद्या असं म्हटलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे काय? शंग म्हणजे सुख आणि करी म्हणजे करून देणारी, जीवाला सुख प्राप्त करून देणारी विद्या आहे. जीवाला
सुख प्राप्त करून देणारी विद्या आहे, म्हणून हिला काय म्हटलेलं आहे? शांकरी विद्या. अशी ही अध्यात्म विद्या. ही अध्यात्म विद्येबद्दल सांगताना या माऊलींनी काय सांगितलं? इथं देवानं काय वाक्य घातलं? इदम तो ते गुह्यत्तमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यत् ज्ञात्वा मोक्षस्य अशुभात. अर्जुना, मी तुला आता जे सांगणार आहे ते कसं आहे? अत्यंत गुह्य आहे. जे जाणल्यानं तू मुक्त होशील. कशातनं मुक्त होशील? अशुभापासून मुक्त होशील. कशातनं? अशुभापासून मुक्त होशील. मग आता अशुभ म्हणजे काय? मांजर आडवं जाणं म्हणजे अशुभ आहे? अंगावर पाल पडली म्हणजे अशुभ आहे? घरावरनं टिटवी गेली म्हणजे अशुभ म्हणायचं? कशाला अशुभ म्हणायचं? ज्याच्यामध्ये दुःखाची कारणता लपलेली असते त्याला अशुभ म्हणावं. ज्याच्यामध्ये दुःखाचं कारण आहे त्याला अशुभ म्हणावं. जीवाला प्राप्त होणारी 3 प्रकारची दुःख, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैविक दुःख. आध्यात्मिक, अधिभौतिक, ही त्रिविध दुःख. याला कारण काय? जन्माला आलो म्हणूनच हे दुःख भोगायला लागतात आपल्याला. जन्माला आलो नसतो तर दुःख भोगायला लागली असती काय? लागली नसती. जन्माला आलो म्हणून. मग जरी दुःख संपवायचं असलं तर काय करावं लागेल आपल्याला? जन्म घेणंच थांबवावं लागेल. काय करावं लागेल? जन्म घेणंच थांबावं लागेल. लोक मरणाला घाबरतात, पण जन्माला आलोय म्हटल्यावर मरण चुकतंय असं कधी होणार नाही. जर मरण चुकवायचं असेल तर काय करावं लागेल? जन्म घेणंच थांबवायचं. म्हणून या अध्यात्म विद्येला मरणमारी विद्या असं पण म्हटलेलं आहे. तुमचं मरण जर मारायचं असलं तर काय करायचं? या अध्यात्माचाच तुम्हाला उपयोग होणार. चिंतन करायचं. जन्माला कारण काय? कशामुळे आपण जन्माला आलो? पाप पुण्यामुळं, पूर्वकर्मामुळे आपल्याकडून जी पाप पुण्य झाली त्याच्यामुळे आपण जन्म घेतला. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पाप पुण्याला कारण धर्म आणि अधर्म. धर्म अधर्माला कारण आहे रागद्वेष. रागद्वेष म्हणजे, राग म्हणजे आपल्या आवडत्या विषयांच्या बद्दल आपलं असणारं प्रेम आणि नको असणाऱ्या गोष्टींच्या बद्दल असणारा द्वेष. त्याला काय म्हणायचं? रागद्वेष. राग म्हणजे क्रोध असं धरायचं नाही. राग म्हणजे अनुराग म्हणजे प्रेम. रागद्वेषाला कारण काय? त्याला कारण आहे अनुकूल प्रतिकूल संवेदना. अनुकूल प्रतिकूल संवेदनेला कारण आहे भेद ज्ञान. 5 प्रकारचे भेद सांगितले शास्त्रानं. जड जडाचा, जीव जीवाचा, जड ईश्वराचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जीव ईश्वराचा. असे 5 प्रकारचे भेद सांगितले शास्त्रानं. आणि या भेदाला कारण काय? आत्मस्वरूपाचा अज्ञान. म्हणजे थोडक्यात काय, या साखळीचा जर शोध घ्यायला गेलो आपण, या जन्म मरणाच्या जर साखळीचा शोध घ्यायला गेलो तर याच्या मुळाशी कोण आहे? आत्मस्वरूपाचा अज्ञान. या अज्ञानामुळे आपल्याला हे जन्म मरण भोगायला लागत असतात. आता जर तुम्हाला या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? जोपर्यंत अज्ञानाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत ही मालिका कधी संपणार नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. हा संसारच अशुभ सांगितलाय. संसार म्हणजे घरदार, बायका, पोरं, भांडी कुंडी, गुरंढोरं, सासू सासरे, याला संसार म्हणायचं नाही. संसार काय? परत परत जन्माला यायचं, परत परत मरायचं, परत परत जन्माला यायचं, परत परत मरायचं, हे जे चक्र चालू आहे याचं नाव काय? संसार. याचं नाव आहे संसार. या संसाराला कारण काय? अज्ञान, आत्मस्वरूपाचं अज्ञान. हे अज्ञान जर घालवायचं असेल तर काय करावं? आत्मज्ञानाशिवाय पर्याय नाही. त्याच आत्मज्ञानाचा उपदेश या अध्यायामध्ये केलेला आहे. हे अध्यात्म ज्ञान तुला मी आता अर्जुना सांगणार आहे. ज्या योग तू मुक्त होशील, या अशुभ संसारापासून मुक्त होशील म्हणून सांगितलं. इदम तो ते गुह्यतम. अर्जुना, हे अत्यंत गुह्य आहे. गुह्य म्हणजे गुपित. गुपित म्हणजे काय? तर 4 चौघात ज्याला बोलता येत नाही आपण त्याला गुपित म्हणावं. पण हे साधं सुद्धा गुपित नाही, अत्यंत गुह्य आहे. गुह्यातही गुह्य आहे. सर्व गुह्यांचा राजा, राजगुह्य असं म्हटलं याला. एवढं गुपित आहे हे. किती गुपित आहे? अध्यात्मविद्या ही देवानं, भगवान कृष्णाने आपल्या पित्याला सांगितली नाही, वडिलांना सांगितली नाही, आईला सांगितली नाही. आपण सगळ्यांच्या पासून सगळं लपवतो पण आपल्या बायकोपासून काय लपवत नाही.
त्या प्रिय असणाऱ्या पत्नीला लक्ष्मीला सुद्धा ही अध्यात्मविद्या सांगितली नाही. जे न सांगे पित्या वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत असे. ती अध्यात्मविद्या देवानं आपल्या प्रिय भक्ताला म्हणजे अर्जुनाला सांगितली. का? कारण अध्यात्मविद्या ही कोण माझ्या जवळचा आहे, कोण माझा प्रिय आहे हे बघून सांगायची गोष्ट नाही. कुणाला सांगावी? अधिकाऱ्यालाच सांगावी. अध्यात्मविद्येला ऐकण्यासाठी अधिकारी असावा. अर्जुनामध्ये ती लक्षणं होती. ती लक्षणं होती अर्जुनामध्ये. काय लक्षणं सांगितली अर्जुनाची? अर्जुना, तू सुमनो आणि शुद्धमती, अनिंदको आणि अनन्यगती. तू निर्मळ मनाचा आहेस, शुद्ध बुद्धीचा आहेस, कुणाचीही निंदा न करणारा आहेस आणि मला अनन्य शरण आहेस. ही तुझ्याकडे लक्षण आहेस. अजून काय? परियसी प्राज्ञा, तू प्राज्ञ बुद्धीचा आहेस. तू आस्थेची संज्ञा, श्रद्धेची मूर्ती आहेस तू. आणि बोलेली गोष्टीची अवज्ञा नेनसी करू, म्हणजे मी सांगितलेल्या गोष्टीची अवज्ञा तू कधीही करणार नाहीस. हे मला माहित आहे तुझी लक्षणं, म्हणून मी तुला हे अध्यात्म सांगावले. अधिकारी गुरु असावा आणि अधिकारी शिष्य असावे अध्यात्मासाठी. त्यासाठी माऊलींनी 2 ओव्या घातल्या. सुगरण आणि उदार, रसज्ञ आणि जेवणारा. ही लक्षणं एकत्र आली तर काय होतं? जेवणाचा आनंद वाढणाऱ्याला पण होतो आणि जेवणाऱ्याला पण होत असतो. जेवण बनवणारी स्त्री कशी असावी? सुगरण असावी. सुगरण असावी जेवण बनवणारी स्त्री. म्हणजे कशी? 4 माणसाचं जेवण करायला सांगितलं की 500 रुपयाचा मसाला वापरणारी असावी. तिला सुगरण म्हणता येईल? अशीला सुगरण म्हणता येणार नाही. सुगरण म्हणजे काय? घरात जे काय असेल नसेल त्याच्यापासून पण जिला चविष्ट जेवण बनवता येतं तिला काय म्हणावं? सुगरण असावी. आणि उदार असावी. उदार म्हणजे दुकानदाराकडनं उधार घेऊन येऊन करणारी नव्ह. उदार असावी म्हणजे काय? असं वाढताना अजून हे किती खाते काय की, हे अजून किती खाते काय की, असं म्हणत वाढणारे, तिला उदार म्हणावं काय? अशी नाही. अशीला उदार म्हणता येणार नाही. उदार म्हणजे अगदी जेवणारा तृप्त होईपर्यंत त्याला वाढणारी, त्याला उदार म्हणावं. बरं, वाढणारी अशी असावी. मग जेवणारा पण त्याच लायकीचा पाहिजे का नको? जेवणाऱ्याची पण लक्षणं सांगितली. जेवणारा कसा पाहिजे? रसज्ञ आणि जेवणारा. रसज्ञ म्हणजे काय? असं पंचपक्वानाचं ताट समोर ठेवलं की सगळं एकत्र कालवायचं, एक गोळा करायचा आणि खायचं. त्याला काय रसज्ञ म्हणता येईल काय? त्याला रसज्ञ म्हणता येणार नाही. प्रत्येक पदार्थ चवीनं जो खातो त्याला रसज्ञ म्हणायचं. लोणचं कधी खावावं, गोड किती खावावं, भाजी किती खावावी, त्याला काहीतरी प्रमाण आहे. ते प्रमाण समजून जो जेवतो त्याला म्हणावं रसज्ञ. आणि जेवणारा म्हणजे काय? पोट भरून जेवणारा, अगदी समाधान होईपर्यंत जेवणारा. अशी लक्षणं असली तर त्याला काय म्हणावं? रसज्ञ आणि जेवणारा. सुगरण आणि उदार, रसज्ञ आणि जेवणारा, ही लक्षणं जर एकत्र आली तर आनंद कोणाला होतो? वाढणाऱ्याला पण आनंद होतो आणि जेवणाऱ्याला पण आनंद होतो. तसं अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य जर एकत्र आले तर आनंद दोघांना पण होत असतो. गुरुला पण आनंद होत असतो आणि शिष्याला पण आनंद होतो. गुरु शोधणं फार कठीण नाही आहे. या भारत भूमीमध्ये गुरु शोधणं फार कठीण नाही. प्रत्येक 20-25 किलोमीटरला तुम्हाला एक साधू बघायला मिळेल. इथं ही एवढी तपोभूमी आहे. या मातीमध्ये वैराग्याचे संस्कार आहेत. ही भोगभूमी नाही. पाश्चिमात्य जे देश आहेत ती सगळी भोगभूमी आहे. ती आपली भोगभूमी नाही. आपली ही ज्ञानाची, वैराग्याची भूमी आहे. आपल्याकडे जेवण म्हणजे लंच डिनर एवढंच नाही. आपल्याकडं उदरभरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म आहे. जेवण म्हणजे नुसतं पोट भरणं क्रिया नाही, आपल्यासाठी यज्ञ क्रिया आहे ती. ह्या पवित्र भूमीमध्ये गुरु शोधणं फार कठीण नाही. गुरु भरपूर मिळतील तुम्हाला, फक्त अधिकारी शिष्य मिळणं कठीण आहे. आपण काय करतो? गुरु शोधायला जातो. त्यापेक्षा आपण शिष्य व्हायला शिकायचं. आपण त्या गुरूंच्या भेटीसाठी, तुम्हाला गुरु शोधायची गरज नाही. काय करावं? मुंगळ्याला बोलवायची गरज नसते. मुंगळा ते शोधत येतो, तसं आपण ती अधिकारता स्वतःमध्ये तयार करायची. गुरु तुम्हाला शोधत येतील. स्वतःमध्ये ती अधिकारता तयार करायची. गुरुची लक्षणं सांगताना सांगितलं काय? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. श्रुती वाक्यांचा अभ्यास असणारे असावे गुरु. सर्व शास्त्रांचा
अभ्यास असणार आहे. कारण शिष्य कधी कुठली शंका विचारायला काही सांगता येत नाही. सगळ्या शंकेचं निरसन करण्याची ताकद पाहिजे त्याच्याकडे, म्हणून श्रोत्रिय असावे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे स्वतः त्यांनी जीवनमुक्ती भोगलेली असावी, ब्रह्मानुभव घेतलेला असावा. आणि कृपाळू म्हणजे शिष्याचं कल्याण व्हावं असं त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळा असावा. त्याला श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू ही सद्गुरूंची लक्षण आहेत. सकल शास्त्र पारंगतो, ब्रह्मानंदे डुल्लतो, शिष्य प्रबोधनी समर्थो, यथोचित निज बोधे. ही लक्षणं असली तर त्यांना सद्गुरू म्हणावं. अशी लक्षणं नसली तर कुठल्या तरी भोंदूच्या कोणतरी काहीतरी देवदेवर्षी सांगतात म्हणून त्यांच्या पायावर जाऊन तुम्ही तिथं जाऊन तुमचं कल्याण होणार नाही. कल्याण मुंबई जवळ आहे. कुणाकडे तरी जाऊन तुमचं कल्याण होणार नाही. अधिकारी गुरु असावे, तसं शिष्य पण अधिकारी असावा. शिष्याचा अधिकार काय सांगितला? मल विक्षेप आदी दोषांची स्वतःच्या साधनेनं त्यानं निवृत्ती केलेली असावी. आपल्या अंतःकरणामध्ये 3 दोष असतात: मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे पाप आणि पापाची वासना. आपल्या ठिकाणी निषिद्ध कर्म करण्याची वासना आहे, त्याला पाप म्हणतात. ही कधीपासून आहे? अनादिकालापासून आहे. अनेक जन्माच्या कर्मामध्ये निषिद्ध कर्म आपण करत आलोय, त्याच्या संस्कारापासून आपला तो असा अंतःकरणावर तो पापाचा थर चढलाय. त्या पापाची निवृत्ती करावी. कशानं? निष्काम कर्मानं, म्हणजे सेवा. निष्काम कर्म म्हणजे काय कठीण नाही, वेगळं सेवा. सत्कर्म करायचं, पण कोणतीही फळाची अपेक्षा ठेवायची नाही. आपण 21 रुपयाची पावती फाडली तरी 21 जणांना बोलून दाखवतो की नाही? असं नाही करायचं. आपण केलेलं सत्कर्म झाकावं. आपण केलेलं सत्कर्म झाकावं. शेतकरी जसं शेतात धान्य पेरताना ते धान्य उघडं पडू नये म्हणून किती काळजीपूर्वक त्याच्यावर माती झाकतो, तेवढ्या काळजीनं आपण केलेलं सत्कर्म झाकावं. कुणासमोरही बोलून दाखवू नये. माऊलींचे दृष्टांत आहेत. माऊली आणि काय सांगतात? एखादी नवीन लग्न झालेली मुलगी जेवढ्या काळजीपूर्वक आपलं शरीर झाकत असते, तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म झाकावं. याला म्हणायचं निष्काम सेवा, निष्काम कर्म. यानं आपल्या अंतःकरणातल्या पापाची वासना निवृत्त होते, मलदोष निवृत्त होतो. दुसरा दोष राहिला विक्षेप. विक्षेप म्हणजे बुद्धीची चंचलता. आपलं मन स्थिर असत नाही. आपलं मन स्थिर असत नाही. आमचंच काय, महात्म्यांचं मन स्थिर राहत नाही, त्यांच्या ताब्यात राहत नाही. 60,000 वर्ष तप केलेले विश्वामित्र ऋषी, 60,000 वर्ष म्हणजे काय 2-4 वाऱ्या नव्ह, किंवा 1-2 सप्ते पण नव्ह. 60,000 वर्षांचं तप होतं. पतन व्हायला किती वेळ लागला? महात्म्यांचं मन त्यांच्या ताब्यात राहत नाही एक एकदा. आपण तर फार कधी पतन होईल सांगता येत नाही. चंचलपणा हा त्या मनाचा स्वभावच आहे. बरं, ते आवरत नाही काय? त्याला अभ्यासानं आवरावं लागतं. कसं आवरायचं? एक जुना दृष्टांत सांगितला, अकबर बादशाहच्या काळातला एक दृष्टांत सांगितलेला आहे. काय? अकबर बादशाहनं म्हणे दरबारामध्ये शेळी आणली आणि काय जाहीर केलं? कोण या शेळीला चारून तृप्त करेल त्याला मोठं बक्षीस देणार म्हणून सांगितलं. एकटा घेऊन गेला शेळीला, दिवसभर चारलं शेळीला, दिवसभर चारलं. संध्याकाळी दरबारात घेऊन आला. बादशाहनं अशी हिरवीगार गवताची पिंडी दाखवली. परत शेळीनं तोंड लावलेलं आहेच, म्हणजे तृप्त झाले नाही. परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्यानं घेऊन गेला, दिवसभर हिरव्यागार कुरणावर चारलं आणि संध्याकाळी दरबारात घेऊन आला. संध्याकाळी परत गवताची पिंडी दाखविला आणि शेळीनं तोंड लावलेलं आहेच. त्यामध्ये बिरबल नावाचा एक चतुर प्रधान होता अकबर बादशाहचा. तो म्हणाला, बादशाहजी मी घेऊन जातो. तो घेऊन गेला शेळीला. त्यानं काय केलं? हिरवीगार गवताची पेंडी घेऊन आला. असं गवताची पेंडी दाखवायचा, शेळीनं तोंड पुढं केलं की एक टोना घालायचा डोक्यात. शेळी मागं सरकायची. परत 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 लगेच थोड्या वेळात लगेच आणि गवताची पेंडी दाखवायची आणि पुढे आली शेळी की आणि डोक्यात टोना घालायचा. चांगले 25-30 टोने खाल्ले शेळीनं. आता गवताची पेंडी बघितल्यावर शेळी जवळ पण येईना. संध्याकाळी दरबारात आणला शेळीला. बादशाहनं पेंडी दाखवली, खरं शेळी काय जवळ यायला तयार नाही. असं मनाला आवरायचं. मनाला असं आवरायचं. अभ्यासानं मन आवरतं.
अभ्यासानं काही होत नाही असं नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासानं साध्य होत नाही असं काहीच नाही. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा अभ्यासानं शक्य होत असतात. अभ्यास म्हणजे काय? सतत सतत एखादी गोष्ट करत राहणं. जे आपल्याला कठीण वाटतंय ती गोष्ट सतत सतत करत राहणं यालाच अभ्यास म्हणायचं. बघा तुम्ही जुने कुठेतरी झरे धबधबे असतात. पाण्याची धार सतत पडून पडून दगड सुद्धा दगडाला भोग पडलेला असते. हे कशाचा परिणाम आहे? सातत्याचा, अभ्यासाचा परिणाम आहे. तसं त्या मनाला अभ्यासानं आवरून 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 तुम्ही त्याला एक करू शकता. त्यासाठी साधना काय सांगितली? निष्काम उपासना. आपल्या वारकऱ्यांच्या मध्ये जे आपल्याला नित्यनेम करायला सांगितलेला आहे. नित्यनेम आपण करतो, नामस्मरण, वाचन रोजचं, नित्यपूजा. ह्या सगळ्याचं फळ काय असं नाही असं समजू नका. हे निष्कामपणे जर तुम्ही उपासना नित्यनेम करत असला तर त्यापासून हळूहळू तुमचं मन स्थिर व्हायला लागतं. नामस्मरणानं वगैरे मन स्थिर व्हायला लागतं. मग हे दोन दोष घालवल्यानंतर मग उरलेला एक दोष राहिला कुठला? आवरण. तो आवरण मात्र स्वतः घालवायचा नाही. त्यासाठी सद्गुरूंच्याकडे जायचं. त्यासाठी कुठं जायचं? सद्गुरूंच्याकडे जायचं. त्यासाठी त्याच्यापूर्वी पण आपल्याकडे काहीतरी लक्षणं असावी लागतात. भांडवल असल्याशिवाय बाजारात जाऊन चालत नाही. आपल्या खिशात भांडवल नसलं तर बाजारात तुमच्याकडे किती चांगली पिशवी आहे बघून कोण तुम्हाला बाजारात देत नाही. तसं परमार्थामध्ये येताना पण आपल्याकडे काहीतरी भांडवल असावं लागतं. ते भांडवल म्हणजे काय? विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व. हे अंतरंग साधन चतुष्टय संपन्न असलं तर चालतं. आपण विचार करत नाही. किती वर्ष आपण परमार्थ करतोय पण आपल्याला ते फळ का मिळालं नाही? विचार करावा. प्रत्येकानं अंतर्मुख होऊन विचार करावा. शास्त्रानं जे फळ सांगितले ते आपल्याला मिळायला पाहिजे होतं पण मिळत नाही का? काहीतरी प्रतिबंध आहे त्याच्यामध्ये. काहीतरी प्रतिबंध आलेत. विषयासक्ती आणि देहात्मबुद्धी. आपलं मन शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयामध्ये रमलेलं आहे. जोपर्यंत त्या विषयांचा मोह या मनाला सुटत नाही तोपर्यंत ते फळ आपल्याला मिळणं शक्य नाही. संसारानं आपल्याला धरलेलं नाही, आपण संसाराला धरले. ज्यानं धरले त्यानंच सोडावं. एकदा पोपटाचं पिल्लं असतं की नाही, पोपटाचं पिल्लं आपल्या आईला म्हणाला, आई मी जरा लांब उडून येऊ का? आई म्हणाली, जा पण फार लांब जाऊ नको. शिकारी असतात, पकडतात. नाही इथंच जातो म्हणाल. बर जा, पण जर अशी एखादी नळी अडकलेली जर तुला लोंबकळतेली दिसली तर त्या नळीवर बसायचा प्रयत्न करू नको. ती शिकाऱ्याने अडकलेली असते. आणि जर समज बसलास तरी पण ती नळी फिरल. ती फिरली की त्या नळीला सोड आणि उडून जा. सांगितलं आईनं. बर बर म्हणाल पण ते जाऊन त्या ह्याच्यावर बसलं. त्याला नळी दिसली, नळीवर बसलं. त्याच्या वजनानं ती नळी फिरली. आता नळी सोडून उडायला पाहिजे होतं पण उडत नाही. मला काहीतरी होईल, पडीन मी, पडून मरीन म्हणून काय करतंय? अजून जरा जास्त कवटाळून धरतंय त्याला. एवढं जोरात कवटाळून धरतंय, शिकारी येऊन पायासकट तोडून नेतोय तरी पण ते पाय सोडत नाही. वास्तविक त्याला कोणी बांधून ठेवलंय काय? कोणी बांधलंय त्याला? कोणीही बांधलेलं. ही बद्धता जी आहे संसारामध्ये जे आम्ही अडकून पडलोय, महाराज आम्हाला कुठं सवड आहे? गुरंढोरं, चारा पाणी ह्यातनं आम्हाला सवड होत नाही. हे आम्ही स्वतःला बांधून घेतले. आप आपण्या घात करू, शत्रू झालो मी दावेदार. तुम्हीच तुमचे शत्रू आहेत, तुम्हीच तुमचे मित्र आहेत. दुसरा कोणी तुमचा शत्रू मित्र नाही. देहात्म बुद्धी विषयासक्ती जर सोडली तर तुमचं कल्याण करणारे तुम्ही स्वतःच आहे. तुम्हाला मुक्त करायची गरजच नाही. तुम्ही मूळचे मुक्तच आहे. फक्त निश्चय करण्यामध्ये फरक आहे. फक्त आपला निश्चय होत नाही का? आपण विषयांना सोडायला तयार नाही. वाटतंय काय होईल काय की, कसं होईल काय की, काय होईल काय की कसं. वारीला जायचं झालं, एकटा वारीला निघाला म्हणे. आमचे गुरुजी सांगायचे वारीला निघाला. तेवढ्यात निघणार घरात, तेवढ्यात घरातनं निरोप आला, होय हो तुम्हाला जायलाच पाहिजे वारीला. का? मला जरा सर्दी आल्यासारखं वाटाले. ह्यो पण राहिलाच वाघ. 4 दिवस बघितलं, सर्दी काय आलीच नाही.
मग शेवटी म्हणाला कुठे हिच्या नादाला लागलो. लोक तिकडनं यायला लागली आणि ह्यो वारीला चालला. लोक म्हणाली, महाराज आता कुठली वारी ही? ते कारण काय सांगण्यासारखं नाही. आपण उगाच घाबरत असतो, काय होईल काय की कसं होईल. काही होत नसतं, काही होत नसतं. बरं तुम्ही ह्या मनुष्य देहामध्ये येऊन जर करणार नसाल तर मग करणार कधी? आहार निद्रा भय मैथून सर्व योनिसी समसमान. खाणं पिणं झोपणं मैथून हे सगळं सर्व योनीसने आहेत. तुम्ही प्रपंच करता, यात काय नवल आहे काय? डुकरं करतात प्रपंच, तुमचं काय? बरं डुकरांच्या एवढा चांगला प्रपंच तरी आपल्याला जमलाय काय करायला? नाही जमला. आपल्यापेक्षा कितीतरी पट्टीन आनंदाचा प्रपंच आहे त्यांचा. त्याला महिनाभर कामाला जायला लागत नाही कुठं. बरं त्याला कधी त्या गटारीतनं लाईट बिल घरफाळा काय येत नाही. त्याची बायको त्याच्याकडे कधी दिवाळीला साडी मागत नाही. काय टेन्शन नाही. आपल्याला लई तर लई 1-2 पोरं होतील एका टायमाला, त्याला 7-8 पोरं होत्यात. असा प्रपंच करता येते. तुम्ही काय त्याच्यापेक्षा चांगला प्रपंच करणार आहे काय? नाही करू शकत आपण. तरी पण माझा प्रपंच, काय मोठेपणा तो मिरवतोय आपण. ह्या गल्लीत माझा हात धरणारा कोण नाही. लात मारीन तिथं पाणी काढीन. शून्यातनं विश्व उभारलंय. हा अहंकार कशाबद्दल? असं काय कर्तृत्व आहे आपलं? ही मस्ती कधीपर्यंत चालते आपली? जोपर्यंत म्हातारपण येत नाही समोर, ते मरणाचा काळ दिसत नाही समोर, तोपर्यंत हे सगळं चाललेलं असते. जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे शक्ती आहे तोपर्यंत चालतंय हे सगळं प्रपंचामध्ये रमणं. समोर मृत्यूचं भय दिसायला लागलं की मग वाटतंय मी तरुणपणात परमार्थ करायला पाहिजे होता. पण नंतर आग लागून सगळं जळून गेल्यानंतर मग अग्निशामक बोलवून काय उपयोग नाही. कोळसा वेचायच्याच काम असेल नंतर ते. म्हणून वेळेत प्रपंच व्हावा. लग्न वेळेत होतात की नाही आपल्याकडं, तसं प्रपंच पण वेळेत व्हावा. रिटायर कधी करतात आपल्याकडं? सर्व्हिस मधनं रिटायर कधी करतात? 55-58 मध्ये करतात. का करतात? हा माणूस आता कामाच्या लायकीचा राहिलेला नाही असं समजून रिटायर करतात. फार काय त्याच्यामध्ये फार मोठा अभिमान मानायची गोष्ट नाही. मग जे शरीर कामाच्या लायकीचं राहिलेलं नाही ते परमार्थाच्या लायकीचं राहील म्हणता. परमार्थ करावा हा तरुणपणात, पण ते तरुणपण आपण घालवतो विषयाच्या भोगामध्ये, प्रपंचासाठी घालवतो आणि नंतर मग म्हातार झाल्यानंतर घरातनं पाक बाहेर काढल्यानंतर मग आपण मंदिराकडे येतो. त्यावेळी काय फारसा उपयोग होत नाही. फक्त काय पुण्य उत्पन्न होईल, थोडंफार पुण्य उत्पन्न होईल जे आपल्याला पुढच्या गतीसाठी सहकार्य करेल. म्हणून आपल्या मुलांना वगैरे जर परमार्थात घालायचं ह्या वयातच घालायचं परमार्थासाठी. आपण घाबरत असतो पुढं काय होईल काय की म्हणून घाबरत असतो, म्हणून आपण बघत नाही. जोपर्यंत आपली ती मनाची तयारी होणार नाही तोपर्यंत ते ज्ञान आपल्यावर परिणाम करणार नाही. आपण काय तत्वज्ञान ऐकतो रोज, प्रवचन कीर्तन ऐकतो का नाही? किती जण मुक्त झाली? ऐकून किती जण मुक्त झाली? का होत नाही? समजा रोज 1 लिटर दूध पितोय एखादा आणि दिसायला असा काठी पैलवान दिसतोय, काय अर्थ आहे त्याचा? त्या दुधाचा त्याच्यावर परिणाम झाला नाही. आता दुधाचा जर शरीरावर परिणाम व्हायचा झाला तर काय करावं लागेल? व्यायामाची जोड द्यायला लागेल. तसं ज्ञानाचा जर तुमच्यावर परिणाम व्हायचा झाला तर त्याला वैराग्याची जोड द्यावी लागते. माऊली म्हणतात, विरक्ती वाचुनी कही ज्ञानासी तगणेची नाही. जोपर्यंत त्या ज्ञानाला वैराग्याची जोड देत नाही तुम्ही, तोपर्यंत ते ज्ञान स्थिरावू शकत नाही, तुमच्या ठिकाणी तग धरून राहत नाही. वैराग्य असावं, वैराग्य असावं. आणि ते पण वैराग्य म्हणजे असं स्मशान वैराग्य नाही. स्मशानात गेल्यावर लोकांना वैराग्य येतं. स्मशानात गेलं की लोक चर्चा करतात का नाही, तंबाखू खात एवढं सगळं कमवला, काय घेऊन चाललाय. आपण तरी हे सगळं कशासाठी करायचं? या माणसाच्या जगण्यात काय अर्थ नाही. लोक चर्चा करतात पण कुठं, तिथ्यापुरतंच असतं ते सगळं. घराकडे आला, आंघोळ केली की पिशवी घेऊन बाजारला. आपल्याला पण वैराग्य येते, प्रसंगाने येणारा आणि जाणारा वैराग्य, याला काय उपयोग नाही. आपल्याला पण सप्त्यामध्ये वारीमध्ये वैराग्य येते. वारीला गेल्यावर लोक म्हणतात, असा आनंद काय संसारात आहे? घराकडची आठवण येत नाही म्हणतात की नाही वारीत.
घराकडची आठवण येत नाही. कशाला येईल? सकाळ संध्याकाळ रोज फोन चालू आहे त्याने. लोक म्हणतात प्रसंगाने येणारा आणि प्रसंगाने जाणारं वैराग्य येते, त्याचा काय फारसा उपयोग होत नाही परमार्थामध्ये. वैराग्य कसं असावं? विषरांदली रस सोय, जे जेवणाऱ्यास ठाऊक होय, ते तो ताटची सांडून जाय जया परी, तैसी संसारा या समजता जाणी ज्या नित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागी. म्हणजे एखादा 2-3 दिवसाचा भुकेलेला असला आणि त्याच्या समोर कुणीतरी पंचपक्वानाचं ताट आणून ठेवावं, आता कधी ते खाईन असं त्याला झाले. एक घास त्यातला उचलणार आणि तोंडात घालणार, तेवढ्यात कुणीतरी येऊन सांगावं त्याला, ह्या अन्नामध्ये विष मिसळलंय. आता किती जरी भूक लागली असली तरी त्यातलं तो खाईल काय? त्यात किती जरी आवडीचे पदार्थ असतील तरी तो खाईल काय? खाणार नाही. ते ताटची सांडून जाय जया परी, तैसी संसार या समजता जाणी जी अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी. तसं संसारातले विषय हे अनित्य आहेत, असत आहे, जड आहे, दुःख रूप आहेत, असं ज्यावेळी विवेकानं कळतं त्यावेळी तुम्हाला वैराग्याच्या पाठी लागायची गरज नाही. वैराग्य तुमच्या पाठीमागे यायला लागते. वैराग्य दवडिता पाठी लागे. संसारातले विषय हे अनित्य आहेत हे सांगावं. संसारातल्या प्रत्येक विषयाला एक एक भय दिलेला आहे. जेवढे जेवढे म्हणून तुमचे संसारातले विषय आहेत त्यांना एक भय दिले. भोगे रोग भयम, भोगाला रोगाचं भय आहे. भोगाला रोगाचं भय आहे. तुमचे जे रोग आहेत हे कशामुळे आहेत? भोगल्यामुळेच आहेत. आधी जे विषयांचा भोग घेतलेला आहे त्यांच्यामुळे हे रोग आहे. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम असं सांगितलंय. एक श्लोक आहे. कुलीन व्यक्तीला, म्हणजे जो आपल्या कुळाचा वगैरे ज्याला अभिमान असतो, अशा कुलीन व्यक्तीला आपला अपमान होऊ नये, कुळाचं परंपरा पुढे टिकाव्या हे भय राहतं कायम. धनी माणसाला वित्ते नृपाला भयम म्हटले. म्हणजे वित्ताला म्हणजे कुणाला? धनी व्यक्ती जो असतो, ज्याच्याकडे भरपूर संपत्ती असते, पैसा असतो, त्याला टॅक्स देण्याची भीती असते, चोरांची भीती असते. माने दैन्य भयम, मानी व्यक्ती जो असतो, मानी जो मानानं राहतो, कुणाकडे हात पसरायला लागू नये, दैन्यता येऊ नये, हे त्याला भीती असते. बले रिपु भयम, बलवान व्यक्तीला शत्रूंची भीती असते. रूपे जराया भयम, सुंदर सुंदर जे आपल्या चेहऱ्याला जे रंगरंगोटी करून सुंदर दिसायचा प्रयत्न करतात त्या सुंदर व्यक्तींना कशाचं? म्हातारपणाचं भय आहे. सुरकुत्या लपवायचा प्रयत्न करतो का नाही आपण? का? भीती आहे आपल्याला. रूपे जराया, रूपाला जरेचं भीती आहे. अजून काय? शास्त्रे वाद भयम, ज्ञानाला वादविवादाचं भय. एखादा ज्ञानी जरी असाल, भरपूर ज्ञानी आहे, त्याला पण भीती असते. कशाची भीती असते? कोणतरी आपल्याला ज्ञानामध्ये, कोणतरी आपल्याला वादविवादात हरवू नये, ही भीती त्याला आहे. काये कृतांतात भयम म्हटले, शरीराला मरणाची भीती आहे. म्हणजे जेवढे म्हणून तुमचे संसारातले विषय आहेत त्या प्रत्येक विषयाला भीती जोडलेली आहे. प्रत्येक विषयाला भीती ही जोडलेलीच आहे. फक्त तुम्हाला जर निर्भय व्हायचं असलं तर एक वैराग्यमेव अभयम म्हटले. जर ते वैराग्य तुमच्याकडे आलं तरच तुम्हाला निर्भय अवस्था प्राप्त होऊ शकते. हे विवेकयुक्त वैराग्य तुमच्याकडे यावं. आणि असा विवेक म्हणजे काय? काय करावं, काय करू नये हे सांगणारी बुद्धी म्हणजे विवेक आहे. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, शास्त्राने हे कर म्हटलंय, हे कर. असं करू नको म्हणून सांगितलंय. शास्त्रानं निषिद्ध कर्म करू नको. अपेयपान, अभक्ष भक्षण, परस्त्री अभिलाषा, सुवर्ण चोरी आणि या सगळ्यांना सहकार्य करणं, अशी पंचमहापातकं तू करू नको म्हणून शास्त्रानं सांगितलंय. अजिबात करायची नाही. काय करावं, काय करू नये सांगणारी बुद्धी म्हणजे काय? विवेकयुक्त बुद्धी. हा झाला व्यवहारातला विवेक. परमार्थामध्ये विवेक काय आहे? एक आत्माच नित्य आहे आणि आत्म्याहून सगळे अनात्म पदार्थ हे कसे आहेत? अनित्य. ही सांगणारी बुद्धी म्हणजे काय? विवेकयुक्त बुद्धी. असा विवेक जर यायचा झाला तर तो कुठे येईल? सद्गुरूंच्याकडे येतो. चंद्र तेत चंद्रिका, शंभू तेत अंबिका, संत तेत विवेका असणे कीजे. हा विवेक तुम्हाला जर प्राप्त करायचा असेल, ते ज्ञानाची अवस्था जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर कुठं जावावं? संतांच्याकडेच जावावं, गुरूंच्याकडे जावावं. त्यांच्या पायावर एक 500 रुपयाची नोट ठेवावी आणि म्हणावं माझा उद्धार करावा. एवढं सोपं असतं तर सगळेच मुक्त झाले असते. त्यासाठी काहीतरी विधी सांगितली, शास्त्रानं काहीतरी विधी सांगितले. काय सांगते गीता? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम
ज्ञानेना तत्वदर्शिना. काय कर ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथिया नावे, तरी संताया भजावे सर्वसेसी. ते ज्ञान चांगलं आहे, उत्तम आहे, पण जर तुला त्या ज्ञानाची खरंच गरज आहे काय बघ. भूक लागल्याशिवाय जेवू नये, तसं तुला ज्ञानाची गरज वाटत असलं तर त्यांच्याकडे जा. कुणाकडे जा? संताया भजावे सर्वस्वीसी. संतांच्याकडे जा. ते ज्ञानाचा कुरठा, ते ज्ञानाचं कोठार आहेत. ते संत कोण आहेत? ज्ञानाचं कोठार आहेत. ते सेवा हाची दारवंटा. ते कोठार जर तुला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय कर? सेवा हा उंबरठा आहे, त्या संतांची सेवाच करायचं. काय करायचं? सेवा करायची. सद्गुरु सेवेला अत्यंत महत्व आहे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. कायेन वाचेन मनानं पूर्ण सद्गुरूंच्या प्रती समर्पित भावानं दास्यत्वानं त्यांची सेवा करायची. सद्गुरूंची भक्ती कशी करायची हे जर कळवून घ्यायचं असलं तर 13व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, त्यामध्ये आचार्योपासना या शब्दावर बोलताना माऊलींनी किती सूक्ष्मतेत सांगितलंय ते एकदा बघून घ्या, म्हणजे कळल गुरूंची सेवा कशी करावी. तशी गुरूंची सेवा आजपर्यंत कधी कुणी सांगितली नसेल, एवढं सुंदर वर्णन त्यामध्ये केले. सगळ्यांनी एकदा बघून घ्या. 13व्या अध्यायामध्ये गुरुचरित्रामधला एक प्रसंग आहे, 2रा किंवा 3रा अध्यायामध्ये. वेदधर्म ऋषींच्या आश्रमामध्ये संदीपक नावाचा एक शिष्य होता. बाळा तुला काय अडचण आहे? वेदधर्म ऋषींच्या आश्रमामध्ये संदीपक नावाचा शिष्य होता. वेदधर्म ऋषी अनेक विद्यार्थ्यांना पाठ शिकवायचे, शास्त्राचं पाठ शिकवायचे. बरेच विद्यार्थी होते त्यांच्या आश्रमामध्ये शिकायला. पण यातला यथार्थ शिष्य कोण आहे हे ओळखायसाठी त्याने एकदा काय सांगितलं, सगळ्या शिष्यांना बोलवून घेतलं वेदधर्म ऋषींनी आणि काय म्हटलं, कोणत्याही महात्म्याला आपल्या प्रारब्धाचे भोग भोगल्याशिवाय सुटका होत नाही, मुक्ती मिळत नाही. त्यामुळे माझे पण काही पूर्वजन्मीचे भोग आहेत, ते मला भोगूनच संपवावे लागणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, मला काशी क्षेत्री जाऊन राहायला लागणार आणि त्यामध्ये 21 वर्ष माझ्या शरीराला कुष्ठरोग भरेल, माझे दोन्ही डोळे जातील, शरीराकडनं रक्तपू वाहत असेल, अशी माझी अवस्था होणार आहे. हे 21 वर्ष मला हे भोग भोगायचे आहेत. अशा अवस्थेमध्ये मला ते भोग भोगल्याशिवाय मला यातनं सुटका मिळणार नाही. त्यामुळं जर तुमच्यापैकी कोण माझ्याबरोबर यायला तयार असेल माझी सेवा करायला, तर कोणी येऊ इच्छित असेल तर तुम्ही पुढे या. आता 21 वर्षाचा काळ म्हणजे काय थोडका काळ नाही. कुणीही पुढे यायला तयार नाही. त्यामध्ये एक शिष्य होता, त्याचं नाव होतं संदीपक. तो मात्र म्हणाला, गुरुदेवा जर तुमची खरंच इच्छा असेल तर मी तुमची सेवा करण्यास उत्सुक आहे. माझी इच्छा आहे तुमच्या सोबत राहण्याची. तुमच्याशिवाय मी इथं राहून तरी काय करू. अगदी गुरूंच्यावर निष्ठावंत भाव होता त्याचा. गुरुदेव म्हणाले, बघ विचार कर, अजून पण वेळ आहे. 21 वर्ष म्हणजे जवळपास तुझं पूर्ण तरुण पण निघून जाईल त्यातच. 21 वर्षाचा काळ फार मोठा आहे आणि भरपूर त्रास होईल. माझी सेवा करताना तुला भरपूर त्रास होईल. काही हरकत नाही, मी सर्व सहन करायला तयार आहे. असं म्हणून दोघं गुरु शिष्य काशी क्षेत्रात जाऊन राहिले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या शरीरावर ते रोगाची चिन्ह पण दिसायला चालू झाली. हळूहळू शरीरावर कुष्ठरोग यायला चालू झाला. शरीरावर सगळीकडे जखमा झाल्या, त्यातनं रक्तपू व्हायचं. दोन्ही डोळे गेले गुरूंचे. शिष्य सुद्धा, संदीपक सुद्धा त्यांची अगदी मनोभावे त्यांची सेवा करायला लागला. रोज गुरूंना आंघोळ घालायची, त्यांचं सगळं बघायचं, भिक्षा मागून यायचं, पहिल्यांदा गुरूंना वाढायचं, त्यांनी खाल्ले की काय शिल्लक राहिलं असेल ते आपण खायचं. अगदी त्यानं मनापासून तो सेवा करायचा. बर असं ते रोगामुळं काय झालं, त्यांची फार चिडचिड व्हायला लागली. काहीतरी भिक्षा घेऊन आला संदीपक की त्याला ते कावायचे. आज एवढंच का घेऊन आलास, तेवढंच का घेऊन आलास, आज गोड का नव्हतं, अमुक का नव्हतं, जा नको मला दुसरी घेऊन ये जा. भरपूर त्याला बोलायचे, शिवाय द्यायचे, पण कधी त्याच्या मनामध्ये थोडासा सुद्धा उद्वेग आला नाही. अगदी गुरूंना साक्षात ब्रह्मा विष्णू महेश समजूनच तो सेवा करत होता. गुरु साक्षात परब्रह्म.
एवढं एकनिष्ठेने सेवा करताना बघून महादेवांना ही बातमी कळाली वर कैलासामध्ये. महादेव म्हणाले अशा शिष्याचं दर्शन घेण्यासाठी आपण गेलं पाहिजे. भगवान महादेव खाली आले. महादेव म्हणाले, बाळ संदीपका, तुझी गुरु भक्ती बघून मी प्रसन्न झालोय. असा गुरुभक्त मला बघायला मिळाला नाही कुठं. मी प्रसन्न झालोय. म्हणाले, तुला जी इच्छा असेल ते मागून घे. आम्ही असतो तर 1-2 दिवसाचा वेळ द्या म्हटला असतं, यादी करून आणतो. पण तो तसा नव्हता. तो म्हणाला, थांबा, मी आमच्या गुरुजींना जाऊन विचारतो. मग तो गुरूंच्याकडे धावत गेला आणि म्हणाला, गुरुजी, भगवान महादेव मला प्रसन्न झाले म्हणे. त्यांनी मला वरदान मागायला सांगितले. तुमची जर इच्छा असली तर तुम्हाला या रोगातनं मुक्त करू, असं मी मागू का त्यांच्याकडे? स्वतःसाठी काही मागावं वाटलं नाही त्याला. भगवान शंकर पण म्हणाले, तुला जर त्रास वाटत असेल माझी सेवा करायचा तर तुला कोणीही इथं अडवलेलं नाही, निघून जाऊ शकतो आत्ताच्या आता तू म्हणा. गुरु पण तसेच होते. खिन्न मनानं महादेवांच्याकडे आला. खिन्न मनानं आला. महादेवांना म्हणाला, मी गुरूंच्याकडे गेलो, तुम्ही मला काही द्यायची गरज नाही. मला जर काही कमी पडत असेल तर माझे गुरुजी ते देण्यासाठी समर्थ आहेत. मला तुमच्या कोणत्याही वरदानाची काहीही गरज नाही म्हणाले आणि जाण्यास सांगितलं. महादेव गेले परत निघून कैलासात. त्यांनी ही हकीकत जाऊन वैकुंठामध्ये विष्णूंना सांगितली. असा एक गुरुभक्त आहे खाली, त्याचं तुम्ही एकदा दर्शन घेऊन या. भगवान विष्णू खाली आले. भगवान विष्णूंनी खाली येऊन संदीपकाला ते प्रसन्न झाले. म्हणाले, संदीपका, तुझी गुरुसेवा मी महादेवांच्याकडनं ऐकली, मी स्वतः बघितली. तुला काय वरदान पाहिजे असेल ते मागून घे. त्यावर संदीपकानं वरदान मागितलं, खरंच जर तुम्हाला मला द्यायचीच इच्छा असेल तर एवढंच वरदान द्या, माझी गुरुभक्ती आणि गुरूंच्यावरचं प्रेम अजून दृढ व्हावं, एवढंच मला वरदान द्या. तथा अस्तु म्हणाले. भगवान विष्णू गेले. संदीपकाने झालेली हकीकत गुरूंना सांगितली आणि मी आपण मागितलेलं वरदान सुद्धा सांगितलं. प्रसन्न झाले सद्गुरू. सद्गुरू म्हणाले, बाळा, हे आतापर्यंत जे सगळं झालं हे फक्त मी तुमची परीक्षा बघण्यासाठी केलं होतं. मला ना कुठला आजार आहे, काही नाही. एका क्षणामध्ये त्याने आपल्या शरीरावरचा सगळा आजार घालून दाखवला. म्हणाला, बाळ, एवढ्या सगळ्यांच्या मध्ये माझा खरा शिष्य कोण आहे हे मला बघायचं होतं. त्याचा उद्धारासाठी मी हे सगळं केलं, रचलं. त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याचा उद्धार केला. त्याला शक्तिपात करून त्याचा उद्धार केला. ही गुरुभक्तीची परिकाष्ठा. एकदा जर तुम्हाला ती गुरुभक्ती जर तुम्ही करत असाल, यथार्थपणे करत असला, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. आपण अंग राखून करत असतो. सवडीनुसार परमार्थ करायचा. गुरुभक्ती सवडीनं करायची, एवढ्या सहज होत नाही. फार कठीण आहे. गुरुभक्ती म्हणजे फार कठीण आहे. देव जर नाराज झाला तर चालतंय. जर गुरु जर तुमच्या सोबत असतील, देव जरी नाराज झाला तरी काही हरकत नाही. पण समजा सद्गुरू जर तुमच्यावर नाराज झाले तर या जगात, तिन्ही लोकात तुम्हाला वाचवणारा कोणी नाही. कठीण आहे गुरुभक्ती. देवाची भक्ती करणं सोपं आहे, पण गुरुभक्ती ही अत्यंत कठीण विषय आहे. अशा गुरूंची भक्ती काही न वाचीनं मनानं समर्पित भावानं करावी. स्वतःला समर्पित करून द्यावं. त्या सद्गुरूंची भेट झाली की दुसरं काही करायचं नाही. पूर्ण स्वतःला झोकून द्यायचं त्यांच्या पायावर. असं समर्पित होऊन जर सेवा केला तर ते सद्गुरू प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झालेले सद्गुरू काय करतात, सांगतात तुम्हाला, बाबा, का माझी सेवा करायलायस तू एवढी? तुला कशाची गरज आहे सांग. त्यावेळी त्या शिष्यानं सांगावं. काय सांगावं? गुरुदेवा, मला या जन्म मरण रूपी संसाराच्या निवृत्तीची आणि परमानंदाच्या प्राप्तीची म्हणजे मुक्तीची इच्छा आहे, मोक्षाची इच्छा आहे. त्यावेळी सद्गुरू सांगतात, बाबा, जो जन्म मरण रूपी संसाराच्या निवृत्तीची तू इच्छा करत आहेस, तो संसार तुझ्या ठिकाणी कधी झालाच नाही. माऊली सांगतात, अगा, उपजणे आणि निमणे हे साचची जे का मान्य, तया जीव लोक मी म्हणे संसारोहन. संसार म्हणजे काय? माऊली किती सोपी व्याख्या सांगतात. जन्म मृत्यू, पाप पुण्य, कर्तृत्व भोक्तृत्व हे सगळे धर्म देहाचे असताना मी देहाबरोबर जन्मतो, देहाबरोबर मरतो. मी पाप पुण्य करतो, त्याची फळं भोगतो. मी अमक्या गावचा, मी कीर्तनकार, असे जे भाव आम्ही स्वतःच्या स्वरूपावर अर्पित करून घेतले त्याला संसार म्हणायचं. हे संसार धर्म तुमचे नाहीत, हे देहाचे धर्म आहेत. देहाच्या धर्माला आम्ही स्वतःचे धर्म म्हटले म्हणून आपण दुःखी आहे.
तुम्हाला मुक्त करायची काही गरज नाही. मुक्तीसाठी दुसरं प्रयत्न, तुम्ही मुक्तच आहे मुळात. कसं, जसं एखादा स्फटिकाच्या खडा जर लाल फुलावर ठेवला तर ते काय दिसतं, स्फटिक कसा दिसतो, लाल दिसतो. तो स्फटिकाचा खडा जर पिवळ्या फुलावर ठेवला तर स्फटिक कसा दिसणार, पिवळा दिसणार. वास्तविक स्फटिक लाल पण नाही, पिवळा पण नाही. स्फटिक मूळचा त्याच्या ठिकाणी जसा आहे तसाच आहे. ज्या उपाधीचा त्यानं संग केला तसे भाव त्याच्या ठिकाणी आरोपित होतात. तसं हे सगळे धर्म, सुख दुःख लाभ आणि हे धर्म कुणाचे आहेत, देहाचे अंतःकरणाचे धर्म आहेत. ते आपण स्वतःच्या स्वरूपावर आरोपित करून घेतो आणि स्वतःवर हे संसार बंध लादून घेतलेले आहेत आपण. हे धर्म आपले नाहीत, हे देहाचे आहेत. भ्रमानं आपण हे स्वतःला ही दुःख आपण स्वतःला दुःखी समजालोय. कोणी एक भ्रमलेपणे मी चोरीला ऐसा म्हणे. 6व्या अध्यायामध्ये एक दृष्टांत देऊन माऊलींनी सांगितलेलं आहे. भ्रमानं एकटा काय झालं, एकट्याला नवरा बायको दोघं राहायची. नवरा बायको दोघं राहत होती. नवरा काय करायचा, घरातनं कधी बाहेरच पडायचा नाही, घरातच असायचा कायम. बायको म्हणायची तुम्ही बाहेर का जात नाही, मला कोणतरी चोरलं तर. ते जरा अर्धवट होतं. मला कोणतरी चोरलं तर, मला कोणतरी चोरलं तर, असं म्हणायचं ते सर. आता ह्यो घरातनं कधी बाहेर पडत नाही म्हटल्यावर आजूबाजूच्या बायका सगळ्या चर्चा करायला लागल्या, शेजार पाजारच्या. ह्याला काय आजार आहे काय, हे बाहेर का पडत नसेल. देवाची निंदा ऐकून जो शांत बसतो तो भक्त असत नाही. आपल्या गुरूंची निंदा जो ऐकून शांत बसतो तो शिष्य असू शकत नाही. आणि आपल्या पतीची निंदा ऐकून जी शांत राहते ती पतिव्रता असत नाही. तिला ते सहन झालं नाही. ती आपल्या पतीजवळ गेली आणि म्हणाली, अहो आजूबाजूचे लोक कशी चर्चा करायलेत बघा, एक काम करा, आज बाजारला मी जात नाही, तुम्ही जा. ते म्हणालं, नाही मला कोणतरी चोरलं तर, मला कोणतरी चोरलं तर. तुम्हाला कोणी चोरणार नाही, मी तुम्हाला खात्री देतो म्हणाली. काय केलं तिनं, तिने एक काळा गोप घेतला, काळा दोरा, आणि त्याच्या पायाच्या अंगठ्यामध्ये बांधला. आता बघा, जोपर्यंत हा दोरा तुमच्या पायामध्ये आहे तोपर्यंत समजून घ्या तुम्ही आहे, तुम्ही आहे असं समजून घ्या. खुश झालं ते. त्या दोऱ्याकडे बघतच बाजारला गेले. होय मी आहे, मी आहे, मी आहे, मी आहे म्हणायला लागले. जाऊन बाजार केला. आता गप घरला यावं का नाही. तिथं बाजूला चौकात एक खेळ चाललेला गारुड्याचा. गर्दी जमलेली बघितलं, काय चाललंय तरी बघावं म्हणून गेलं तिथं. तिथं गारुड्याचा खेळ चाललेला. गारुड्यानं अशी टोपली उघडली, त्यातनं साप असा सोळ मारून लोकांच्या शिरला. आता साप शिरल्यावर काय लोक थंड बसतील. लोक सगळी इकडं तिकडं पळायला लागली, धावपळ झाली, सगळा गोंधळ झाला. त्या गोंधळामध्ये कुणाचा तरी पाय ह्याच्या बोटावर पडला, दोरा तुटला. आता त्यानं बघितलं आपल्या पायातला दोरा तुटलाय. ते चौकात बसूनच रडायला लागले. मला चोरलं, मला चोरलं, मला चोरलं म्हणून रडायला लागले ते. लोक बी जमा झाली तिथं, सगळी भोवत्यान गोळा झाली. आता एखादी स्त्री जर रडत असली तर समजून घेतात लोक, कारण रडणं म्हणजे त्यांना निसर्गाने दिलेली एक देणगी आहे. आमच्या घरात जरी आपल्या कोणतरी मेला असलं तरी लोकांच्या लाजेसाठी तरी रडायला पाहिजे म्हणून किती प्रयत्न करतोय आपण. पण ह्यांचं असं नाही. कुणाचं बी मड बघाव गावातलं, रडू येणं म्हणजे काय फार लई मोठी, ती निसर्गाने दिलेली त्यांना देणगी आहे. आता स्त्री रडाली तर समजून घेतील. आता ह्यो असा धड धाकट पुरुष गल्लीत रडालाय म्हटल्यावर लोक सगळी गोळा झाली, काय भानगड आहे बघायला. तेवढ्यात त्याच्या शेजारचा एक व्यक्ती तिथनं चाललेला, त्यानं बघितलं ह्याला रडत्याला. तो आला, म्हणाला, ही केस मला माहित आहे, तुम्ही काय काळजी करू नका, मी याला घेऊन जातो म्हणाला. बरोबर, आमच्या शेजारचीच केस आहे. घराकडे घेऊन आला, बायकोला दाखवलं, तो रडत बसलेला, मला चोरलं, मला चोरलं म्हणत. बायको बी ह्याची गुन्हा ओळखूनच होती. तिनं म्हणून आधीच थोडा दोरा शिल्लक ठेवलेला, ह्याची लक्षणं ओळखूनच होती ती. बायकोनं काय केलं, दुसरा दोरा घेतला, त्याच्या पायात बांधला, त्याच्या पायात बांधला. बघा आहे ना दोरा, आहे की तुम्ही, बघा बांधला की नाही दोरा, आहे की तुम्ही. आता त्यानं परत बघितलं त्या दोऱ्याकडे आणि म्हणाले, होय 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 मी आहे, आहे की, उगच रडत बसलेलो मी, आहे की.
आता त्याचं दुःख निवृत्त झालं. वास्तविक दोरा बांधण्यापूर्वी तो होता का नाही? होता. त्याचं असणं हे दोऱ्याच्या बांधण्यावर नाही. तसं तुमचं तुम्ही मूळचे मुक्तच आहे. तुम्हाला सद्गुरूंनी मुक्त करायची गरज नाही. वास्तविक तुम्ही मूळचे मुक्त आहे. बंधन तुम्ही स्वतःवर समजून घेतले म्हणून तुम्हाला महावाक्य सांगायचं, ज्ञान सांगायचं. का सांगायचं? तत्त्वमसी, ते तू आहेस म्हणून सद्गुरू सांगतात. सद्गुरू काय सांगतात? तर ते तू आहेस, त्याचं चिंतन करावं. तत् म्हणजे ते म्हणजे ईश्वर, तू म्हणजे जीव, तूच ईश्वर आहेस असं सद्गुरू सांगतात. त्यावर शंका येते, मी ईश्वर कसा असेन? असा कसा मी ईश्वर असेन? माझी लक्षणं काय? मी अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, पुण्याचा करता, त्याच्या फळाचा भोगता. सुख झालं की मी संतुष्ट होतो, घरात कोंबडी जरी मेली तरी मी दुःखी होतो. मी जन्म मरणवान, अशी माझी लक्षणं आहेत. आणि ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, जीवाला त्याच्या कर्माप्रमाणे भोग देणारा, या जगाचा मालक प्रभू. असा असताना आमच्या दोघांचं ऐक्य होईलच कसं? मी ईश्वर कसा असेल? त्यावर सद्गुरू सांगतात वाच्यार्थानं तुमच्यात जरी एक ऐक्य होत नसलं, वाच्यार्थ काय? माया विशिष्ट चैतन्य ईश्वर आणि तू कोण? अविद्या विशिष्ट चैतन्य जीव. त्याची उपाधी माया काढून टाक, तुझी उपाधी अविद्या काढून टाक. कारण उपाधी ही येणारी जाणारी असते. उपाधी कशाला म्हणायचं? जिच्यामुळं बंधन निर्माण होतं त्याला उपाधी म्हणायचं. अमर्यादाला मर्यादित करते तिला उपाधी म्हणायचं. अमर्यादाला मर्यादित करते त्याला उपाधी म्हणावं. व्याप्ताला परिच्छिन्न करते त्याला उपाधी म्हणायचं. ही उपाधी तुझ्या ठिकाणी नाही. जसं आकाश सगळीकडे व्याप्त आहे, पण घट ठेवल्यामुळं घटातला आकाश आणि बाहेरचं आकाश हे वेगळं वेगळं वाटायला लागतं. घटाकाश, महाकाश. हा कशामुळे फरक होतो? फक्त उपाधीच्या, त्या घट एवढ्या उपाधीच्या येण्यामुळं. तसं आमच्या पण उपाधीमुळं, अविद्या आणि माया उपाधी येण्यामुळं फक्त तो ईश्वर आणि मी जीव झालोय. वास्तविक त्याच्यातलं चैतन्य सच्चिदानंद ब्रह्म आहे, माझ्यातलं चैतन्य पण सच्चिदानंद ब्रह्म आहे. दोघातलं चैतन्य एकच आहे असा ज्यावेळी निश्चय होतो, त्यावेळी काय वाटतं? मी या देहाहून वेगळा कोण आहे? सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप मी आहे. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयो अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते न हन्यमाने शरीरे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदेंत्यापो न शोषयती मारुता. हे माझी खरी ओळख आहे. हे जन्म मरण वगैरे कोणाचे आहेत? देहाचे आहेत. ते देहाला सोडून द्या. मरतय कोण? ज्याचा जन्म झाला त्याचा. मी कसा आहे? अज आहे. अज म्हणजे मी जन्मलोच नाही, माझं आत्मतत्व जन्मलंच नाही. अज आहे म्हणून अजर आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी विकारच नाहीत. विकार शरीराला आहेत. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षते विनश्यते. विकार कुणाला आहेत? शरीराला आहेत. मी अज आहे, अजर आहे म्हणून अमर आहे. मृत्यू माझ्या ठिकाणी नाहीच असा ज्यावेळी निश्चय झाला, तर आता तो जन्म मरण रूपी संसार तुमच्या ठिकाणी झाला काय? नाही राहत. तू या जन्म मरणापेक्षा वेगळा आहेस हे समजून घे. हेच अध्यात्म ज्ञान या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. इदम तू ते गुह्यत्तम. हे गुह्य ज्ञान, हे गुह्य अध्यात्म ज्ञान अर्जुना मी तुला आता सांगणार आहे. प्रवक्ष्यामी अनसूयवे. अनसूय अशा अर्जुना. अनसूय म्हणजे निर्मत्सर, असूया म्हणजे मत्सर करणं, द्वेष करणं. तू कुणाचाही द्वेष न करणारे अर्जुना, आता मी तुला सांगणार. कशा सगळं? ज्ञानासहित आणि विज्ञानासहित. ज्ञान आणि विज्ञान म्हणजे ज्ञान आणि विज्ञान म्हणजे प्रपंचाचं ज्ञान, जगताचं ज्ञान. या ज्ञान आणि विज्ञानासहित तुला मी सांगणार आहे. जे जाणल्यानं तू मुक्त अशा या अशुभ अशा संसारातनं मुक्त होऊन जाशील. हे जाणल्यानं मुक्त होशील. जे जाणितल्यासाठी. आपल्याकडं पूर्वी नागपंचमीला मुली माघारणी यायच्या का नाही? त्यावेळी माघारणी पूर्वीच्या खेळ खेळायला जायच्या. गावाच्या बाहेर कुठेतरी वडाचं झाड असायचं, तिथं सगळ्या मैत्रिणी गोळा व्हायच्या नागपंचमीला आणि खेळायच्या. आताच्या मुली आल्या तर काय मोबाईल घेऊन सगळ्या आपापल्या घरात बसतात. पण पूर्वी तसं असायचं नाही, मोबाईल वगैरे काय नव्हते. त्यामुळे त्या सगळ्या खेळ खेळायच्या. वडाच्या झाडाखाली कोणतरी झोपाळा बांधायच्या. मग त्या झोपाळ्यावर एक मैत्रीण बसायची, दुसरी तिच्या पाठीमागं उभा राहायची आणि तिसरीनं काय करायचं? झोका द्यायचा. मग बाकीच्यांनी काय करायचं? बाकीच्यांनी असं बघत बसायचं नुसतं. मान दुखवून घ्यायची नुसती. काय गरज आहे काय मान दुखवून घ्यायची? नाही. तसं कर्म देती झोले.
ह्या कर्माचे झोले हे आपल्या प्रारब्धानुसार आपल्या या शरीराला भोगायला लागतात. आपल्या पूर्वजन्मीच्या पूर्वकर्मानुसार येणारे भोग आहेत ते कुणाला मिळतात? शरीराला. हे धर्म आपल्याला नाहीत, ते आपले नाहीत भोग असं समजून आपण निवांत राहणं. जे जाणीतल्यासाठी संसार संसाराचे गाठी लावून बैसवी पाठी मोक्ष श्रेयचा. हे जर तू जाणून घेतलास तर काय होईल? संसाराला संसाराच्या गाठीला बांधून टाक आणि तू कोण आहेस? सच्चिदानंद ब्रह्म आहे असं समजून निवांत या अनुभव घे. आनंद तुझ्या या जीवनमुक्तीचा अनुभव भोग, आत्मस्वरूपाचा अनुभव भोग. एवढंच सांगण्याचा उद्देश. झालेली सेवा तुम्हाला सर्व श्रोत्यांच्या चरणावर आणि माझ्या गुरुजींच्या चरणावर समर्पित करतो. झालेल्या सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव